आज माझ्या चिवची फरमाईश होती की मम्मी रोज रोजच्या त्या भाज्या खाऊन खूप कंटाळा आला ग, तर आज काहीतरी स्पेशल बनव ना. तर मग मी थोडा वेळ विचार केल्याच्या नंतर मला आठवलं की घरामध्ये दही आहे. तर ते दही मी बाहेर काढलं फ्रीज मधून आणि त्यामध्ये 2 चम्मच बेसन घातलं आणि मिक्सरला चांगलं गरागरा वाटून घेतलं. त्यानंतर ताक सुद्धा होतं घरामध्ये. नशीब तर ते ताक सुद्धा मी काढलं आणि त्या ताकामध्ये जे वाटलेलं मिश्रण होतं ते घालून घालून चांगलं ढवळून घेतलं त्या मिश्रणाला आणि त्यानंतर थोडंसं पाणी सुद्धा मी त्यात घातलं. आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवलं आणि जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत ते ढवळत राहायचं आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की मी हे काय बनवत आहे ते. त्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे. तर आता ह्या मिश्रणाला उकळी येत आहे, पण तरी सुद्धा हा ढवळत राहायचं आहे. कारण की जर आपण कढी बनवत असताना जर आपण हे ताक जर असंच ठेवलं गॅसवरती तर ते फाटू शकतं. त्यामुळे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं आहे. त्यानंतर मी इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून आता हे जे मी टाकणार आहे भजी, तर मी बनवत आहे भजी कढी. तर इथे ना मी भजी बनवण्यासाठी असं घट्टसर मिश्रण बनवून घेतलं आहे बेसनचं. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे असं हाताच्या सहाय्याने आपल्याला भजी सोडायची आहे. तर माझे हे मी भजी बनवलेले आहेत ना, ते जरा वेगळेच विचित्र प्राणी दिसायला लागलेले आहेत. तर तुम्ही त्याला समजून घ्या. तर त्यानंतर बघा हे भजी चांगले मस्त फ्राय झालेले आहे. आता हे एका डिशमध्ये काढून मी घेतलेले आहे. तर आता हे उकळी आलेल्या कढीमध्येच आपल्याला ते घालायचे आहेत भजी आणि त्यानंतर चांगली उकळी सुद्धा येऊन द्यायची आहे. आता आपण ह्या कढीला मस्त अशी फोडणी घालणार आहोत वरूनच. तर ह्या मिश्रणामध्ये भजी टाकल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला 2-3 मिनिटं चांगली उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल थोडंसं गरम करून घेतलं आणि त्यात लसूण, जिरे, मिरची आणि कढीपत्ता आणि जिरे, मोहरी घालून मस्त असा तडका दिलेला आहे आणि थोडंसं हिंग सुद्धा वरून घालायचं आहे आणि थोडीशी हळद सुद्धा घालायची आहे. तर मस्त असा हा तडका झाल्याच्या नंतर आपल्याला हा हा तडका आपल्याला त्या कढीमध्ये घालायचा आहे आणि मस्त असा तडका द्यायचा आहे आपल्या कढीला. आणि ह्या उन्हाळी सीझनमध्ये जर ही कढी आपण 2-3 वेळा आठवड्यातून खाल्ली ना, तर आपल्याला पोटाचा काही त्रास होणार नाही. कारण उन्हाळ्यामध्ये नेहमी थंड पदार्थच खावेत. त्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा काही त्रास होत नाही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.